आज आपण मालवणी पद्धतीने ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत. तर ती भाजी आपण कशी बनवायची ते पाहूया. त्या काजूच्या भाजीमध्ये मी बटाटाही घातला आहे. तर ओल्या काजूची भाजी बटाटा घालून कशी बनवायची ते पाहूया. तर ओले काजू मी 2 तास गरम पाण्यामध्ये भिजून घेतले होते. ते भिजून झाल्यानंतर अशी सालं सहजपणे निघून येतील. अशी सालं आपण सगळे काजूची काढून घ्यायची आहेत. हे जवळजवळ पाव किलो काजू आहेत आणि त्याचे मी असे 2 पीसेस करून घेतले, 2 तुकडे मधून करून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी आता 2 बटाटे घालणार आहे. नुसत्या काजूची भाजी न करता मी बटाटे घालून कशी करते ते पाहूया. तर असे छोटे छोटे तुकडे मी सालीसकटच बटाटे त्यात वापरणार आहे. बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि छोटे तुकडे त्याचे करून घेतलेत. आता याप्रमाणे 2 बटाटे मिडियम साईजचे घेतलेत आणि पाव किलो काजू घेतलेत. काजूचे 2 भाग मधून केलेले आहेत. तर आता ही भाजी आपण करण्याआधी आपल्याला वाटण लागणार आहे. ते वाटणही करायचं आहे. तर मालवणी पद्धतीचं वाटण त्याच्यामध्ये टाकणार आहे मी. बघा, आता आपण बटाटे सगळे कापून ठेवलेले आहेत आणि काजूही सोलून ठेवलेले आहेत. आता वाटणासाठी मी ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलं आहे आणि 2 कांदे घेतलेत, लसूण 7-8 पाकळ्या घेतल्यात, 2 इंच आलं घेतलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण कढईमध्ये ह्याला भाजून घेऊया. तर तेल टाकायचं आहे एका कढईमध्ये थोडंसं आणि मी त्याच्यामध्ये आता ते 2 कांदे कापलेले होते ते मी त्या तेलामध्ये भाजून घेणार आहे. आता ओल्या खोबऱ्याचे तुकडे असल्याकारणाने मी कांद्याबरोबरच हे सर्व साहित्य खोबरं, आलं, लसूण सगळं व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे 10 मिनटातच आपलं खोबरं, कांदा आणि आलं, लसूण सगळं भाजून झालेलं आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला परतून काढायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आता लालसर होईपर्यंत आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता हे थंड करत ठेवूया. आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया. तर फोडणीसाठी मी एक मोठा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी काळी मिरी टाकलेली आहे 4-5, दालचिनीचे छोटे 2 तुकडे टाकले, तेजपत्ता टाकला आहे आणि बारीक चिरलेला एक मोठा कांदा कापलेला आहे, तो बारीक चिरून टाकलेला आहे. चॉपरच्या साहाय्यानेच बारीक चिरून टाकलेलं आहे. आता याप्रमाणे आपण सर्व परतून घेऊया. हे सर्व साहित्य आपण टाकलेलं परतून घेत आहोत. मऊसर कांदा झाल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये टॅमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे. मी चॉपरच्या साहाय्यानेच बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा टॅमॅटो व्यवस्थित परतून घेऊया. कांदा टॅमॅटो मऊ झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित कांदा टॅमॅटो मऊसर असा भाजला जाईल. त्यामध्ये मसाले घालूया. आता हळद घातलं आहे 1 टीस्पून आणि लाल तिखट मी 2 चमचे टाकले आहेत. धणे पावडर 1 चमचा टाकला आहे आणि मालवणी मसालाही टाकला आहे मी त्यामध्ये. जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही तिखट घालू शकता. कलर येण्यासाठी मी काश्मीरी मिरची 2 चमचे टाकले आहेत. याप्रमाणे सर्व आपण मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये टाकून घेतलेत. बघा, याप्रमाणे आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये बटाटे कोट करून घेणार आहोत आणि 1 मिनटं असं परतून घेणार आहोत. आता थोडंसं पाणी घालून बटाटे आपण वाफवून घेऊया, कारण काजू लगेच शिजले जातात पण बटाटे थोडे कच्चे राहू शकतात. म्हणून थोडंसं मी 2-3 चमचे पाणी घालून वाफेवरती बटाटे शिजवून घेतलेत आणि कांदा टॅमॅटोही चांगला शिजून निघाला आहे. आता त्यामध्ये मी काजू टाकून घेतलेत आणि काजू व्यवस्थित 1 मिनटं परतून झाल्यानंतर आता आपल्याला जे वाटण आपण थंड करून ठेवलं होतं ते मिक्सरला लावून घेतलं. त्यामध्ये थोडी 1 मूठ कोथिंबीर घातली आणि बारीक वाटून घेणार आहे. वाटण वाटून झाल्यानंतर आपण ते वाटण त्यामध्ये घालून घेऊया. 1 मिनटं परतून घेतल्यानंतर आता आपण वाटण त्यात पूर्ण घालून घेणार आहोत. आता जेवढं पाणी पाहिजे, ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं त्याला उकळी येऊ द्यायची आहे. मी 5-6 मिनटं आता हे शिजत ठेवणार आहे. व्यवस्थित त्याला उकळी आल्यानंतर मध्ये हलवत राहायचं आहे. 5-1 मिनटातच आपली भाजी तयार होईल. याप्रमाणे काजू बटाटा भाजी तयार झालेली आहे. ही मालवणी पद्धतीने मी दाखवलेली काजू बटाटा भाजी आहे.
नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.